ह्या कंडिशनल दोन स्क्वेअर बघितल्यानंतर आपण बेस मेथडमधील स्क्वेअर बघणार. बेस मेथडमध्ये नियर बेस, अबव बेस एक्झाम्पल्स जे काही असतील त्यांचे आपण स्क्वेअर करू, सहज स्क्वेअर करू शकतो. त्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. जर मी एक 10 बेस मानला तर 7 ही बिलो बेस संख्या आहे, 12 ही अबव बेस संख्या आहे. यांचे स्क्वेअर जर तुम्ही ऑब्झर्व केले, 7 ही संख्या म्हणजे 10 सोबत जर तिची डिफिशियन्सी काढली किंवा 10 सोबत जर तिचा डिफरन्स काढला तो 3 आहे. जेवढा डिफरन्स असेल तो त्याच संख्येतून वजा करा, म्हणजे 7 - 3 आणि याच संख्येचा वर्ग पुढे लिहा. म्हणजे 7 - 3 4 येईल, 3 चा स्क्वेअर 9, 7 चा स्क्वेअर 49. ओके. 12. आता अबव बेस संख्यांचा स्क्वेअर कसा करणार? अबव बेस संख्यांमध्ये ही संख्या कितीने अबव आहे? 2ने. 2चा वर्ग पुढे लिहा. 12 + 2 14, 2चा वर्ग 4, हा 144, 12 चा स्क्वेअर, राईट. हे दोघं एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात आले तर ह्याच मेथडने अगदी 100 बेस, 1000 बेस, 10,000 बेस या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण सोडू शकतो. पुढील काही एक्झाम्पल्स बघूया. सपोज 100 बेसचे काही एक्झाम्पल घेऊ. 92चा स्क्वेअर करायचा आहे, 108चा स्क्वेअर करायचा. 92 आणि 100 याच्यातला डिफरन्स किती आहे? 8. 92 - 8, 8चा स्क्वेअर पुढे लिहा. 92 - 8 84, 8चा स्क्वेअर 64, हा याचा स्क्वेअर असेल. नाव अबव बेस. अबव बेसमध्ये काय करतो आहे आपण? जेवढ्याने ती अबव आहे, म्हणजे 108 ही 8ने अबव आहे बेसपेक्षा, म्हणून 108 + 8 आणि 8चा स्क्वेअर मीन्स 11664, हा याचा स्क्वेअर असेल. अर्थातच हे स्क्वेअर करताना काही प्रिकॉशन्स पण घ्याव्या लागतील, ज्या बेस मेथडमध्ये आपण ॲज अ रूल म्हणून बघितलेल्या. फॉर एक्झाम्पल 97चा स्क्वेअर करताना 97 - 3 आणि 3चा स्क्वेअर आपण पुढे लिहिणार. या केसमध्ये 97 - 3 हा येईल 94, पण जो 3चा स्क्वेअर आहे तो सिंगल डिजिटमध्ये येतो. आपल्याला 100 बेस असल्यामुळे राईट पार्टचा जो आन्सर असेल तो मिनिमम 2 डिजिटचा असला पाहिजे, म्हणून आपल्याला 09 म्हणजे 9च्या पुढे 0 ॲड करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या, कारण बेस आपला 100 होता. 100 बेसमध्ये आपल्याला इथं 2 डिजिट असणं गरजेचं होतं, म्हणून आपण 0 ॲड केला. आता अबव बेसमध्ये आणि बिलो बेसमध्ये काही केसेस, जसं आता 17चा जर तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल या मेथडने, ऑफकोर्स आपण 17 + 7 करणार. 7चा स्क्वेअर पुढे लिहिणार 49, 24 49, हा 17चा स्क्वेअर नाही, कारण याचा बेस 10 आहे. 10मध्ये एक 0 आहे, म्हणजे आपल्याला इकडे राईट साईडला फक्त सिंगल डिजिट ठेवता येईल, म्हणून 4 इकडे कॅरी करा. 289 हा ॲक्च्युली 17चा स्क्वेअर आहे. मीन्स बेस मेथड ही कंटिन्युअस, म्हणजे स्क्वेअर, मल्टिप्लिकेशन किंवा जिथेही आपण ती वापरणार त्या ठिकाणी हा रूल प्रत्येक ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि तो जर तुम्ही प्रॉपरली वापरला किंवा योग्य वेळी तुमच्या डोक्यात तो पॉपअप झाला तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही.